हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी एकत्र काम करणाऱ्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हिंगोलीच्या कार्यालयात सध्या अनागोंदी कारभार आहे। खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँकेमध्ये अनियमित कामकाजामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना त्यांची आवश्यक कामही पूर्ण करता येत नाहीयेत। यामुळे गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या भोवती शेतकरी वारंवार गर्दी करतायत, पण अनियमित कारभाराचा या सगळ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। एक महिन्यापासून पैसे जमा झालेले आहेत, परंतु मी बिर्डा येथील रहिवासी असून आम्हाला पैसे आणखी मिळालेले नाहीत। एक महिन्यापासून यादी नुसतीच लावलेली आहे। 50% रक्कम दिलेली आहे आणि 50% म्हणतात की जमा झालेली नाही। कशाचे पैसे जमा झाले? दुष्काळ अनुदानाचे। माझं या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खातं आहे। माझ्या खात्यामध्ये बचत खात्यामध्ये पहिलेही पैसे असून त्या व्यतिरिक्त दुष्काळ निधी तसेच पीएमचे पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी हेही जमा झालेले आहेत। मी दररोज या बँकेमध्ये 15 दिवसापासून चक्रा मारत आहे, तरीही मला आजपर्यंत इथं कुणीही आढळून येत नाही। आता सध्याला 12:15 वाजता आहेत, तरी पण आतापर्यंत ही शाखा उघडलेली नाही। माझ्या व्यतिरिक्त इथं जवळपास 200 शेतकरी असे आहेत ज्यांच्या कुणाच्या मुलीचं लग्न आहे, कुणाला दुसरे कुठले काम आहेत, कुणी बिमार आहे, सकाळपासून तळपत्या उन्हामध्ये इथं बसून आहेत। तरी पण आता बँकेचे कर्मचारी आले व लगेच चालल्या गेले। त्यांना आम्ही विचारण्याचा तुमच्या प्रतिनिधीसमोर विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते लगेच आम्हाला कुठलंही उत्तर न देता इथून चालले गेले। हे असेच चालत राहील का? आम्हाला आमच्या हक्काचे पैसे कधी मिळतील? राज्यातलं प्रशासन दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये सहकार्य करत नसल्यानं जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ते नाशिक जिल्ह्यात आले होते। त्यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली, मात्र या बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थितच राहिले नाहीत। दुष्काळी भागाचा दौरा या ठिकाणी करतोय। सिन्नर तालुक्यात मी या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी आचारसंहितेचा बाव करून ज्या पद्धतीने कामं चालली आहेत त्यावर खरं माझाही आक्षेप आहे। तहसीलदारांना या म्हटलं तर ते येत नाही, प्रांतांना या म्हटलं तर ते येत नाही, खालच्या छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना काही विचारायचं असेल तर ते या ठिकाणी बैठकीला किंवा आमच्यासोबत दौऱ्यावर येत नाही। त्यामुळे मग मोठ्या अडचणी या दुष्काळाला सामोरं जाताना निर्माण झालेल्या आहेत। आणि मी फक्त फोनवरून आम्ही प्रत्येक ठिकाणून अधिकाऱ्यांशी बोलायचं आणि त्यांना सूचना द्यायच्या, मला वाटतं हे काही फार योग्य नाही आहे। दुष्काळी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची सगळी निवडणूक संपलेली आहे। आता इथे जर लोकांना चारा दिला आणि पाणी दिला त्याचं काही मतदानावर काही मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये काही फरक पडणार नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं आचारसंहितेचं थोडंसं शिथिलता या ठिकाणी करण्यात आली पाहिजे, जेणेकरून या भागातील दुष्काळी भागातील लोकांना आम्हाला काहीतरी दिलासा त्या ठिकाणी देता येईल। राज्यामध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आणि पाणी टंचाईचं कमी अधिक प्रमाणात थैमान आहे, त्रास आहे। आणि असं असताना सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या वायफळे गावात मात्र थेट टेंबू योजनेच्या 5व्या टप्प्याचं पाणी आल्यानं गावकऱ्यांना प्रचंड आनंद झाला। वायफळे गावातल्या सैनिक मळ्यामध्ये पाणी आलं, त्यामुळे महिला आणि पुरुषांनी अतिशय आनंद व्यक्त केला, पाण्याचं पूजन केलं। हे पाणी आल्यानं या भागात चारा निर्मिती व्हायला मोठी मदत होणार आहे। सांगली जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये मुबलक पाणी आलं असतानाच हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करणाऱ्या 211 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांना पंप जप्तीच्या कारवाईला सामोरं जावं लागलंय। धरणातलं पाणी हे हिंगोली आणि परभणी शहरांना पिण्यासाठी राखून ठेवण्यात आलं होतं, पण यातून काही शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी उपसायला सुरुवात केली। हा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनानं पंप जप्तीची कारवाई केली। माननीय जिल्हाधिकारी हिंगोली महोदय यांनी सांगितलेल्या आदेशावरून सिद्धेश्वर धरणातील 561 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीचे कनेक्शन कट करून काही मोटारी जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदर पाणीसाठा हा परभणी हिंगोली यासाठी राखीव असल्यामुळे यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी अवैधरित्या पाणी उपसा केलेला असल्यामुळे त्यांना यापूर्वी नोटीसही दिल्या होत्या, त्यांनी त्याचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। अक्षय तृतीयेला सांगलीच्या विष्णू मार्केटमध्ये मंगळवारी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली। संपूर्ण बाजारपेठ आंब्यांनी फुलून गेली होती।
आंब्याचा हंगाम यंदा 2 आठवडे उशिरानं सुरू झालाय. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यावेळेला आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याचं दिसून येत आहे. यामुळे आंबा स्वस्त व्हायलाही मदत होईल. हापूस आंबा 300 ते 400 रुपये डझनानं घाऊक बाजारात विकला जाऊ शकतोय. आज आंब्याची भरपूर आवक झालेली आहे. अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त आज विष्णू फळ मार्केटमध्ये आंब्याची भरपूर आणि पूर्ण भरपूर आवक झालेली आहे. आणि देवगडचे 1 डझन 2 डझनची बॉक्स, रत्नागिरीचे 4 डझन 5 डझन 6 डझन भरतीचे पेट्या आणि देवगडची आणि कर्नाटक आंब्याची जास्त प्रमाणात आवक झालेली आहे. आंब्याला भरपूर गिराक आहे आणि अक्षय तृतीयानिमित्त आज मार्केटमध्ये जास्त म्हणजे एकदम जास्त प्रमाणात आवक झालेली आहे. FRP थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी काल मोठी कारवाई केली. त्यांनी राज्यातल्या 14 कारखान्यांवर जप्तीचे आदेश बजावले आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी FRPसाठी साखर आयुक्तांची भेट घेतली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या 5 दशकातलं पाणी टंचाईचं भीषण संकट जळगाव जिल्ह्यावर यावर्षी पुन्हा एकदा ओढवलं आहे. पण त्याचा फटका देशामध्ये जळगावची ओळख बनलेल्या केळीच्या पिकाला बसलाय. जिल्ह्यातील अंदाजे 600 हेक्टरवरची केळी संकटात सापडली. खानदेशातला केळीचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या तापीच्या खोऱ्यातला शेतकरी यंदा भीषण पाणी टंचाईला सामोरा जातोय. परिणामी यंदा या भागातलं हजारो एकरांवरचं केळीचं पीक करपलंय. भूजलाची पातळी खालावल्यानं शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेल्या बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. 48च्या तापमानामध्ये अगोदरच पाणी कमी झालेलं आहे, पावसाळा कमी झालेला आहे, दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पण केळी वाचवण्यासाठी अतोनात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील, यावल तालुक्यातील, मुक्ताईनगर तालुक्यातील खूपच लोक प्रयत्न करत आहेत. पावसाळा कमी झाला असल्या कारणाने पाण्याच्या पातळ्या 40 ते 50 फुटापर्यंत खोल गेलेले आहे. खोल जाऊन सुद्धा ट्यूबवेलचे पाईप सोडून सुद्धा पाणी लागत नाही. काहींचे ट्यूबवेल विहिरी बंद पडत आहेत. अनेक हेक्टरवरची, हजारो हेक्टरवरची केळी जळगाव जिल्ह्यातली यावर्षी नष्ट झालेली आहे. आणि आहे ती केळी तापी काठाच्या बेल्टला फक्त केळी वाचण्याची शक्यता आहे. आणि जे बाग उभे आहेत ते पण येण्याला खूप शक्यता कमी आहे. माझा मूळ व्यवसाय केळीचाच असं होता, परंतु पाणी खूप कमी झाल्यामुळे केळीच्या लागवडी खूप कमी झाल्या आणि पुढे शेतकरी खूप हवालदिल झालेले आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की पर्यायी पीक म्हणून आम्ही दुसरीकडे वळलो. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की ज्या उभ्या बागा आहेत त्या खूप करपत आहेत आणि शेतकऱ्यांचा खूप अतोनात नुकसान होत आहेत. गाड्यांवरती झाडं वाहत आहेत, सर्वकडे हे करत आहेत. त्याच्यामुळे खूप त्याच्यावरती परिणाम खूप कमी झालेला आहे. आणि पुढच्या येणाऱ्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे जवळजवळ 35 ते 40% परिणाम होऊन केळीचं पीक लागवड कमी होऊन जाईल. रावेर या केळीच्या मुख्य लागवडीखालील भागात शेतकऱ्यांना आपली पिकं सोडून द्यायची वेळ आली आहे. हा फटका सातपुड्याच्या डोंगर पायथ्याच्या भागाबरोबर तापीच्या खोऱ्यातही बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक वाचवताना पाणी टंचाई आणि वाढती उष्णता या दुहेरी संकटांना सामोरं जावं लागतंय. सलग 5 दिवस उष्णतेची लाट असेल तर केळी उत्पादकांना पीक विम्यातून मदत करता येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झालेली आहे. कधी 45-46 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं आहे. आणि जेव्हा केळीचं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 44 डिग्रीपेक्षा जास्त तापमान जाते, त्यानुसार आपण हवामान आधारित केळी फळपीक विमा योजना लागू आहे. त्याच्यामध्ये हा टिगर आहे. सलग 44 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा अधिक तापमान 5 दिवस गेल्यास त्याला हेक्टरी 33,000 रुपये शासनाच्या मार्फत, विमा कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना विम्यास केळीची नुकसान भरपाई दिली जाते. अतिउष्णता आणि खोल गेलेलं पाणी यामुळे यंदा तरी केळीचं पीक संकटात सापडणारच आहे. पण तापमानातली वाढ आणि पाणी टंचाई अशीच तीव्र होत राहिली तर जळगाव जिल्ह्याची इकॉनॉमी चालवणारं हे पीक संकटात सापडणार असल्याचं स्पष्ट झालंय. इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. शहरी नागरिकांमध्ये सध्या पर्यावरणाच्या बद्दल जनजागृती आणि श्रमदान करण्याची तयारी वाढू लागली. हवामानात होणाऱ्या जागतिक बदलांनी धावपळीचं जीवन करणाऱ्या नागरिकांना निसर्गाचं जतन करण्यासाठी आता जणू काही भाग पाडलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांगली शहरातल्या आमराईमध्ये याच ध्येयानं पछाडलेल्यांनी काय नेमकं केलं पाहूयात.
सांगली शहरात 30 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेल्या अमराईत सध्या नव्या वृक्षांच्या लागवडीची लगबग सुरू आहे. सांगली महापालिका आणि नागरिकांनी या कामासाठी श्रमदानातून पुढाकार घेतलाय. झाडांचं जतन करणं, त्यांना सेंद्रिय खतं देणं, पाणी घालणं, नवीन झाडं लावणं यासाठी सांगलीकर पुढे आलेत. जे आम्हाला आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी व अमराई म्हणजे सांगलीची शान ह्या दृष्टिकोनातून आम्ही इथं खेबडूकरणी जो उपक्रम राबवलेला आहे त्याला सहकार्य करण्यासाठी इथं आम्ही आमची पूर्ण टीम इथं आलेले आहोत. नुकतंच महानगरपालिकेने आयुक्त साहेबांनी एक आव्हान केलेलं होतं, अमराईची स्वच्छता करणं, झाडांची आळी करणं किंवा कचरा गोळा करणं, आणि आम्ही सर्व डॉक्टर्सनी, जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्सनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. निसर्गाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एक वातावरण स्वच्छ आणि हेल्दी असावं या दृष्टिकोनातून हे अतिशय चांगला उपक्रम आहे. सांगली शहराचं तापमान वाढू नये असं सांगलीकरांना वाटतंय. तापमान वाढीच्या काळात 30 एकरांपेक्षा जास्त जागेत पसरलेल्या या अमराईचं जतन करून तिच्यातल्या झाडांची घनता वाढवण्यावर सांगलीकरांचा कल आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांनीही यात पुढाकार घेतलाय. पोलिसांनी देखील यात श्रमदान करत आपला हातभार लावलाय. अमराई म्हणजे सांगलीतील एक लोकांसाठी ऑक्सिजन पार्क आहे आणि महानगरपालिकेने जो इथं उपक्रम राबवलेला आहे आज की इथं झाडाचे लावायला सुरुवात केलेली आहे आणि हे लोकांना याचा फार फायदा होणार आहे. अशा पद्धतीचे उपक्रम जर राबवले गेले, लोकांच्या रक्तात हे भिनलं, हे स्वच्छता हे उपक्रम, तर अतिशय चांगली आपली सुंदर होऊन जाणार आहे. ह्या गोष्टीचा लोकांना पण फायदा होणार आहे. आम्ही आज कर्तव्यावर असताना सुद्धा आम्हाला ह्या उपक्रमाचं लाभ घ्यावा अशी इच्छा झाली. अमराई समृद्ध करा या भागात एक अभियान राबवलं होतं, तर त्याला मोठा प्रतिसाद दिलेला आहे सांगलीकरांनी भरभरून. तर याच्यामध्ये आम्ही जी झाडं लावलेली आहेत 1 वर्षापाठीमागं, तर त्यांना खत देणं, तर ते खतसुद्धा आपण सेंद्रिय खत केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जो अमराईमधला जो पालापाचोळा पडून एकत्र करून ठेवला होता त्याच्यासाठी शेण आणि कल्चर याचं 24 तास बॅक्टेरिया घालून त्याच्यामध्ये ते खत तयार केलेलं आहे. आणि ते खत त्या अळ्यांमध्ये पालापाचोळा घालून तो आळी सगळी त्या खतानी भरून घेतलेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही इथं एक 4 ते 5 बैठका यापूर्वी घेतलेल्या आहेत. इथं जे सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येणारी लोकांच्या ज्या काही ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपबरोबर आम्ही चर्चाही केली आहे. इथं आवश्यक असणाऱ्या लोकांना सुविधा देण्याचं नियोजन पूर्ण झालं आहे. अजूनही काही गोष्टी लावण्यासंदर्भात लोकांच्या मागण्या आहेत तर त्याही पूर्ण महानगरपालिका पूर्ण करेल. सध्या पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली. झाडं लावणं ही काळाची गरज बनली आहे. त्यातच आहे ती वनराई जपणं सुद्धा गरजेचं आहे. सांगलीकरांनी या माध्यमातून आंब्याच्या झाडांना आणि वृक्ष लागवडीला दिलेलं प्राधान्य अनेकांना वृक्ष लागवडीस प्रेरणा देणारं ठरणार आहे. शहरातल्या वनांची संख्या वाढवण्यासाठी अमराई वाचवण्याचा आणि ती वाढवण्याचा उपक्रम शेतासोबत प्रत्येक शहरातही सुरू होणं गरजेचं आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. क्या बात आहे. इकडे कोकणामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान होऊन सुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. त्यामुळे इथल्या लोकांना सुद्धा आता भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. आणि यावर मात करण्यासाठी आता इथे सुद्धा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदानातून लोक चळवळ उभी राहते. दापोली नगरपंचायतीमध्ये सुद्धा पाणी टंचाई जाणवते. मात्र या पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या धर्तीवरती दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी एक उपाय शोधून काढलाय. विदर्भ मराठवाड्यात पाणी टंचाई नेहमीचीच, त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कामही त्या भागात भरपूर होताना दिसत. पण आता मात्र ही लोक चळवळ कोकणातही येऊन धडकली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून हजारो हात श्रमदान करण्यासाठी एकत्र आलेत. याचं कारण म्हणजे दापोली शहर आणि आजूबाजूच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा बसतायत. त्यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून श्रमदान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं लक्षात आलंय. इथल्या नारगोळी धरणातील गाळ उपसा आणि बंधारे बांधण्यासाठी लोकसहभागातून श्रमदान करण्यात आलं. अगदी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रांत तहसीलदार यांच्यापासून ते विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक या श्रमदान मोहिमेत सहभागी होते. कोकणात सर्वाधिक पर्जन्यमान असूनही पाणी टंचाई जाणवते हा विरोधाभास आहे. पण या कामामुळे यंदा ही टंचाई जाणवणार नाही असा विश्वास वाटतोय.
हे काम करत असताना महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. हे काम करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे दापोली शहराला जो अनियमित पाणी पुरवठा होतोय, मी माहिती घेतली सीओकडून, तर जवळजवळ काही भागाला 5 दिवस, काही भागाला 6 दिवस, काही भागाला 4 दिवस असा पाणी पुरवठा होत आहे. आणि पाणी पुरवठा करणारा हा मुख्य स्रोत आहे. हा जो ह्याच्यासाठी याला स्ट्रेंथन करण्याचं काम सगळे नागरिक करत आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं तर मला वाटतं निसर्गाशी जी लढाई आपल्याला करायची, ही लढाई अनेक हाताने, सहस्त्र हाताने, लक्षावधी हातानेच होऊ शकते आणि या माध्यमातूनच आपल्याला निसर्ग समृद्ध करता येईल. दापोली शहर आणि आजूबाजूच्या गावाला पाणी पुरवठा करणारे धरण गाळानं भरलेलं होतं. त्यामुळे धरणातील मुख्य स्रोत बुजले होते. हे झरे जिवंत करण्यासाठी धरणातला गाळ काढणं गरजेचं होतं. नाविन्यपूर्ण असा दापोली पॅटर्न, ज्यामध्ये नागरी आणि ग्रामीण भागातील सर्व लोकांनी एकत्रितरित्या या ठिकाणी आपण धरणाचे पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. तर या योगे की फक्त दापोली शहराची ताणच भागणार नाही, तर या धरणाच्या खालच्या साईडला जे विविध फळबाग धारक जे शेतकरी आहेत, तर त्यांच्या पण विहिरीला या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे. आणि या ठिकाणी आपण जलसंधारणासोबत मृदसंधारणाची पण ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण बंधारा वगैरे बांधत आहोत. एक नाविन्यपूर्ण असा आपण हा दापोली पॅटर्न आपण राबवण्यास सुरुवात केलेली आहे. नारगोळी धरणाच्या कामांसाठी सरोवर संवर्धन योजनेतून काही निधी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंजूर केलाय, पण हा निधी अपुरा होता. आता लोकसहभाग असल्यानं कामं पूर्ण होऊ शकली. शिवसेनेच्या माध्यमातून, सन्माननीय रामदासभाईंच्या माध्यमातून राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत 2.5 कोटी ह्या धरणाच्या दुरुस्तीसाठी मंजूर आहेत. 50 लाखाचा निधी हा वर्ग सुद्धा झालेला आहे. परंतु जनजागृती होणं गरजेचं होतं. 2.5 कोटीमध्ये हे काम होणार नाहीये आणि म्हणून कोणाकडून पोकलेन उपलब्ध करून घेऊन, कोणाकडे डंपर उपलब्ध करून घेऊन श्रमदानातून हे काम आपण पूर्ण करू शकतो. गेल्या वर्षापासून आमचं संकल्पना होती की आपण गाळ काढूया, म्हणजे जेणेकरून पाण्याचा साठा भरपूर होईल आणि दापोली शहराला पूर्णपणे पाणी पुरेल. आणि आम्ही ह्या अपेक्षेने हे कामाला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यातून एवढंच सांगायचं आहे की ह्याच्या पुढे लोकांना पाणी कमी पडणार नाही, याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आता या कामाचा त्रास झाला तरी भविष्यात त्याचा आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढींना फायदा आहे, याची जाणीवही या निमित्ताने होतीये. नारगोलीमध्ये धरण आहे, त्याच्यामध्ये गाळ वगैरे साठलेला आहे, तर तिथे जाऊन आम्हाला श्रमदान करायचंय. आम्हाला रात्री सरांनी सांगितलं की जर आपली लोक कोणी येत असतील, इच्छुक असतील तर सांग म्हणून. तर सर्वांना आम्ही सांगितलं होतं, त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आलेलो आहोत. इथं आल्यापासून आम्ही दगड उचललेले आहेत, माती उचललेली आहे आणि हे बंधारे वगैरे टाकलेले आहेत. खूप छान उपक्रम हाती घेतलाय आणि गेली एक आठवडाभर दापोली नगरपंचायत आवाहन करते नागरिकांना की गाळ उपसा आहे, तर सगळ्यांनी श्रमदान करून तिथे आपण मदत करूया. त्याप्रमाणे आमच्या सहकुटुंब बरोबर आम्ही इथे आलोय. आपल्याला पाणी टंचाईच्या संकटाला तोंड द्यावं लागलं तरी पुढच्या पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये आणि त्यांना पाणी बचतीचं, संवर्धनाचं महत्त्व कळावं, यामागचा उद्देश आहे. त्यामुळे विदर्भ असो की कोकण, पाण्याचं महत्त्व सगळ्यांनाच समजतंय. हे जास्त महत्त्वाचं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय अन्नदाता आणि मंगळवारी महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमधल्या महत्त्वाच्या शेतमालाचे बाजारभाव काय आहेत पाहूयात. पुण्याला कांदा किमान 8 रुपये किलो तर कमाल 9 रुपये किलोनं आहे. नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला टोमॅटो 10 रुपये किलो किमान तर कमाल 15 रुपये किलोनं आहे. जळगावच्या बाजार समितीत वांगी किमान 6 रुपये तर कमाल 10 रुपये किलोनं आहेत. तर गडचिरोलीला तांदूळाचा दर आहे 1900 रुपये क्विंटल किमान तर कमाल 2500 रुपये क्विंटल. वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीन 3400 रुपये क्विंटल या किमान दरानं उपलब्ध आहे तर कमाल दर आहे 3660 रुपये.